और सब लोग चाहते हैं कि ये सिर्फ कहने के लिए स्मार्ट सिटी ना हो, ये स्मार्ट सिटी हो, यहाँ पे चीज़ें वैसे दिखें, यहाँ के लोग भी स्मार्ट हो, स्मार्ट इन द सेंस कि वो डिसीजन जो लेते हैं वो स्मार्ट डिसीजंस लेते हैं। तो ये सारी चीज़ें बहुत इम्पॉर्टेंट हैं। इस डायरेक्शन में मैंने अपने स्टाफ को भी जिस तरह की ट्रेनिंग्स देने की ज़रूरत है, या जो ट्रैफिक की ट्रेनिंग रिलेटेड हो, क्राइम से रिलेटेड हो, या किसी और भी तरह की जो ट्रेनिंग है, वो ट्रेनिंग भी उनको जहाँ से मिलेगी वो ट्रेनिंग्स भी हम देंगे। एक विषय पे मैं काफ़ी सोच रहा हूँ कि यहाँ पे क्राइम या मर्डर्स क्यों इतने होते हैं, उसका साइकोलॉजिकल रीज़न क्या है। कुछ ना कुछ कारण है उसका। कि छोटा सा कारण हुआ, 3 दोस्त बैठे हुए हैं, साथ में खाना खा रहे हैं, उन्होंने अल्कोहल भी लिया है और एक पे गुस्सा आता है, उसका मर्डर क्यों, ऐसा क्यों होता है। ये ऐसी ऐसी चीज़ें हैं कि इन चीज़ों पे बात करने की ज़रूरत है, इनके बारे में समझने की ज़रूरत है। तो इसमें जो है साइकोलॉजिस्ट हैं, साइकियाट्रिस्ट हैं, उनकी भी मैं इसमें मदद लेने की कोशिश करूँगा। जहाँ पे भी जिस तरह की भी इंफॉर्मेशंस मिले हमें, वो हम वेलकम करेंगे। और जो भी इन्फॉर्मर्स हैं, वो इंफॉर्मेशन जब हमारे पास में आए तो उसके ऊपर कार्रवाई हुई है, ये उस आदमी के ऊपर जो इंफॉर्मेशन जो दे रहा है उसको विश्वास होना चाहिए कि अगर मैंने पुलिस को कार्रवाई के लिए बोला है, कोई इन्फॉर्मेशन दी है, तो उसके ऊपर कार्रवाई हुई है कि नहीं हुई है। वो एक बहुत महत्वपूर्ण चीज़ है। कुछ क्राइम अगेंस्ट विमेन, क्राइम अगेंस्ट सीनियर सिटीजन्स, या लैंड ग्रैबिंग के जो इश्यूज़ हैं वो, या सावकारी से रिलेटेड हैं वो, ये कुछ काफ़ी गंभीर समस्याएं हैं। इसमें जैसे मैं देख रहा हूँ कुछ सीनियर सिटीजन्स, पेंशन धारक लोग जो आते हैं, बताते हैं ये सब मी असे इन्वेस्ट केले होते, आता माझे परत पैसे मिळत नाही आहे, किंवा माझे घरावर माझे मुलांनाच कब्जा केलेला आहे, आता ते मला घरी येऊ देत नाही। असे जे वेगवेगळे इश्यूज आहेत, त्या सगळे इश्यूजवर मी आपले लोकांनाही सेन्सिटाईज करतोय की तुमच्याकडे जो माणूस येतो आहे, तर तो म्हातारा असेल किंवा महिला असेल, मुली असेल, तर त्यांना तुम्ही आपले स्वतःची, ते तुमचे वडील, आई आहे किंवा तुमची बहिणी किंवा तुमची मुलगी आहे, हे समजून त्याच्याबद्दल काम करा। एक सायबरचा जो इश्यू आहे, सायबर रिलेटेड क्राईम आहे, दररोज तो वाढता आहे। तर त्याच्यात फेक प्रोफाइल्स क्रिएट करणे किंवा हॅकिंग करणे, तो ते सगळेच सोशल, तसेच जे द इकॉनॉमिक क्राईम, द व्हाईट कॉलर क्राईम्स, ज्याच्यात लोकांचे भरपूर पैसे लोक हडपतात, किंवा ते जे इकॉनॉमिक ऑफेन्सेस आहे, फायनान्शियल फ्रॉड्स जे आहे, तर हे फ्रॉड्सबद्दलही जागरूकता लोकांमध्ये कसे येईल, तर त्यासाठी आम्ही काम करणार। जसं मी सांगितलं, सायबर आहे, त्याच्यात सायबर एम्बॅसिडर्स आम्ही क्रिएट करणार आहे, ज्याच्यात आपण जे मुले आहे, यंगस्टर्स आहे, मुली आहे, जे शाळामध्ये जाऊन तिथे ते त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करतील। त्याच्यात जसं मी नाशिकमध्ये असताना 4 प्रकारचे आम्ही पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन्स बनवली होती। ते शाळासाठी वेगळी होती, कॉलेजसाठी वेगळी, सोसायटीसाठी वेगळी, आणि कमर्शियल याच्यासाठी वेगळी होती। मग असे ह्या डायरेक्शनमध्ये पण आम्ही काम करणार आहे। जे NGOज आहे ते समाजामध्ये राहतात, तर त्यांचेही आपण कसे ते सहभागी आमचे कामात होऊ शकतात, ते आम्ही करू। एक महत्त्वपूर्ण अजून मुद्दा आहे, तो आहे ड्रग्सचा। ड्रग एक फार सिरियस शेप घेतो आहे, तर त्याच्याबद्दल आपण काम कसे करू शकतो। जो आपला NDPS युनिट आहे, नार्कोटिक्स रिलेटेड, तर त्या युनिटलाही अजून सक्षम आपण करू। MD सारखे जे ड्रग्स आहे, किंवा गांजा वगैरे आहे, किंवा स्मॅक, हे जे जे आहेत ड्रग्स, तर त्याच्याबद्दल आम्ही आलो होतो त्यावेळेसच मी सगळ्यांना एक लेटर्स इश्यू केलेले आहे सगळे पब्सला, की तुमच्याकडे जर अशी कुठली घटना घडली किंवा दिसली, तर यू विल बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर दॅट। तुमच्या असं नाही आहे की कडे एखादी घटना घडलेली आहे, बाचाबाची झालेली, आणि तुम्ही तुमचे गार्ड्सनी किंवा जे बाउन्सर्स असतात त्यांनी बाहेर काढून टाकला आणि तो मुद्दा तिथे संपला। त्याच्यानंतर बाहेर जाऊनही केसेस होतात, मर्डर्स होतात। ही तुमची जिम्मेवारी राहील की तुम्ही जे जे घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला सांगावे। तसेच तुमचे जे CCTV फुटेज वगैरे आहे ते व्यवस्थित तुम्ही ठेवली पाहिजे, जेणेकरून ती आम्हाला कधी जेव्हा गरज पडली ते आम्हाला पाहता येईल।
वीडियो के प्रायोजक हैं सुरेश इलेक्ट्रॉनिक्स। अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक। ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेस, वो भी 0% फाइनेंस पर। हमारा शोरूम आज ही विजिट करें। बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामठी। नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कामठी।